आता आपण मॅथमॅटिक्सला सुरुवात करूया आपल्या 8th स्टँडर्डच्या. तर फर्स्ट हाफ मध्ये आपण काय करू, मॅथमॅटिक्सचे जे कन्सेप्ट आहे ते टेक्स्ट बुक मधून समजून घेऊ आणि सेकंड हाफ मध्ये मग तुमचे आपण एनएमएस रिलेटेड क्वेश्चन्स घेऊ. ओके. तर रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. आता या अगोदर तुम्ही काही बेसिक गोष्टी शिकलेल्या आहात. जसं की स्टँडर्ड 5 ला असताना तुम्ही नॅचरल नंबर्स, ज्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो, हे की नाही, हे शिकलेलं आहात. आणि नॅचरल नंबर्स जे आहेत त्यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर काय वैशिष्ट्य आहे, 1 2 3 पासून ह्या संख्या इनफायनाइट आहे. इनफायनाइट म्हणजे अमर्याद आहेत, बरोबर. आता याही मध्ये संख्येची तुम्ही 2 कॅटेगरीज पाहिल्या होत्या पहा, तुम्हाला आठवत असेल तर, म्हणजे निश्चित आठवतं. एक आहे समसंख्या, समसंख्या आणि विषम संख्या, बरोबर आहे का. तर यामध्ये समसंख्येला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, इव्हन नंबर्स, आणि ज्या विषम संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं, ऑड नंबर्स. आणि संख्येच्या एकक स्थानी, बरोबर, संख्येच्या एकक स्थानी म्हणजे वन्स प्लेस है ना, तर त्या ठिकाणी जर कोणते अंक असतील 0 2 4 6 8 यापैकी जर अंक असेल तर तो अंक कोणता असतो, इव्हन नंबर्स. आणि ऑड नंबर जे आहे तर ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे वन्स प्लेसला जर 1 3 5 7 आणि 9 यापैकी एक अंक असेल तर नंबर्स कोणते आहे, ऑड नंबर्स. सो इव्हन आणि ऑड मी तुम्हाला जस्ट रिमाइंड करून दिलं. आपला मुख्य पॉइंट होता आपला नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर जे आहेत ते कुठून सुरू होतात, 1 2 3 आणि 1 च्या डिफरन्सनं ते इन्क्रीज होत जातात. यामध्ये वाटल्यास मी याला ए कन्सिडर करतो, सॉरी. यामध्ये आता बी पॉइंट जर घेतला आपण तर ते आहेत होल नंबर्स. आता होल नंबर्स ज्याला तुम्ही काय म्हणला होता, पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्यांचं वैशिष्ट्य काय आहे की त्या कुठून सुरू होतात, 0 1 2 3 अँड सो ऑन. आता नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स याच्यामध्ये मेजर डिफरन्स जर पाहिला आपण तर फक्त कशाचा आहे, 0चा आहे. त्यानंतर तिसरा जो टाइप आहे ते आहे इंटिगर्स. आता इंटिगर्स अर्थातच कोणत्या संख्या, पूर्णांक संख्या. आता यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही नंबर लाईन्स बघता आणि हा जर 0 असेल तर इथं जेव्हा पुढे जातो आपण तर 1 2 3 हे सर्वच्या सर्व धन संख्या आहेत. म्हणजे कोणते नंबर्स आहेत, ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. ओके. त्यानंतर 0च्या जेव्हा आपण, आता हे झालं आपण राईट हँड साइडला, ओके, आणि हे रे दाखवतो की हे कुठपर्यंत पण आहे. आणि 0च्या लेफ्ट साइडला जर आलो आपण तर ऋण संख्या असतात, -1 -2 -3. हे कोणते नंबर्स झाले, निगेटिव्ह नंबर्स. आता हे निगेटिव्ह नंबर्स 0 पेक्षा, 0च्या कोणत्या साइडला, नंबर लाईन्स वर लेफ्ट हँड साइडला. आणि तुम्हाला माहित आहे की 0 पेक्षा लहान काय आहे, -1 -1 पेक्षा लहान -2 त्यापेक्षा लहान -3. म्हणजे ऋण संख्या जेवढी मोठी ती किती लहान असते. ओके. आणि प्रत्येक धन संख्या ही प्रत्येक ऋण संख्येपेक्षा कसा असणार, मोठी असणार. 0 हा प्रत्येक ऋण संख्येपेक्षा कसा असतो, मोठा असतो. हे सगळं आपण लर्न केलेलं आहे. आणि म्हणून इंटिगर्स मध्ये जर पाहिलं आपण तर पहा, जसं की डॉट डॉट देतो, -3 -2 -1 0 1 2 3 सो ऑन. हे सर्वच नंबर्स कशामध्ये येतात, इंटिगर्स मध्ये येतात. त्यानंतर आणखी एक नंबर्स तुम्ही पाहिले का, प्राईम नंबर्स. ठीक आहे, ते आपल्याला सध्या फक्त रिवाइज करायचं आहे. आठवण करून देतो. प्राईम नंबर्स काय बरं,
मूळ संख्या, जसं की 10 पर्यंत जर पाहिलं तर 2, 3, 5 आणि 7 हे जे नंबर्स आहेत, या नंबरचं वैशिष्ट्य आहे की यांचे तुम्ही काय करू शकत नाही, या पाड्यामध्ये येत नाही किंवा यांचे विभाजक नसतात, बरोबर. यांचा एकच विभाजक असतो, एक म्हणजे ती स्वतः संख्या किंवा 1. या व्यतिरिक्त त्यांचा दुसरा दुभाजक आहे का? नाही. सिंपल शब्दामध्ये सांगायचं असेल तर या संख्या पाड्यामध्ये येत नाही. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त संयुक्त संख्या तर माहित तुम्हाला, आणि तुम्हाला संयुक्त संख्या म्हणजे काय, जसं की कंपाऊंड नंबर्स, है की नाही. तर ते नंबर्स कसे आहेत, अदर दॅन प्राईम नंबर्स. ओके. तर ठीक आहे, प्राईम नंबर्स तुम्हाला मेजरली विचारलं होतं. त्यानंतर आता आपण आपल्या चॅप्टरच्या मुख्य टॉपिक कडे येऊ. तर पहिला टॉपिक आज जो आपल्याला लर्न करायचा आहे तो कोणता आहे, रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर जे आहे, तर या नंबरचं एक पहिलं फीचर लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही अपूर्णांक शिकला. अपूर्णांक आपण कसं लिहितो, अंश आणि छेद स्वरूपात. जसं की आपण इथं a/b लिहिलं तर a जो आहे हा काय असतो, न्यूमरेटर, ज्याला आपण काय म्हणतो, अंश, आणि b जो आहे हा काय आहे, डिनोमिनेटर, म्हणजे त्याला काय म्हणायचं, छेद म्हणायचं. आता हे जे अंश आणि छेद आहे, या स्वरूपामध्ये जेव्हा आपण एखादा अंक लिहितो तर त्याला काय म्हणायचं, तो सुद्धा काय असतो, रॅशनल नंबर्स. म्हणजे जर एखादा नंबर आपण m/n किंवा a/b या स्वरूपामध्ये जर एखादा अंक असेल तर निश्चितच तो अंक काय आहे, रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर यापुरताच मर्यादित आहे का, नाही. रॅशनल नंबर्स पहा, आता आपण जे नैसर्गिक संख्यामध्ये एक अंक पाहिला होता कोणता, 1, हा सुद्धा काय आहे, रॅशनल नंबर आहे. त्यानंतर आपण होल नंबर्स मध्ये 0 पाहिला होता, हा सुद्धा काय आहे, रॅशनल नंबर. त्यानंतर आपण इंटिजर्स मध्ये -1 हा अंक पाहिला होता, हा सुद्धा काय आहे, रॅशनल नंबर्स. जर आपण एखाद्या वेळेस 2/5 लिहिले, 2/5 m/n या फॉर्मॅट मध्ये, हा सुद्धा काय आहे, रॅशनल नंबर. जर आपण -2/5 लिहिलं तर हा सुद्धा काय आहे, रॅशनल नंबर्स. येते मग रॅशनल नंबर जे आहे त्याला जेव्हा आपण डिफाइन करू तर रॅशनल नंबर्स जे आहे त्याला आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहितो, ज्याला आपण m/n या फॉर्म मध्ये लिहू शकतो. त्या प्रत्येक संख्येला आपण काय म्हणायचं, रॅशनल नंबर. आणि पहा, जेव्हा मी समजा 2 लिहिला याचा अर्थ याचा छेद 1 हा कंपल्सरी असतो. लक्षात आलं ना. कारण पहा, जेव्हा छेद 1 असतो ते लिहायची गरज असते का, नाही. परंतु आता रॅशनल नंबरचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. पहा, हा जो 0 आहे ना, या शून्याचा अर्थ काय आहे, 0/1. म्हणून याचं उत्तर काय आलं, 0 आलं. पण जर मी 1/0 लिहिलं तर याचं उत्तर निघेल का बरं, नाही. हे आन्सर निघत नाही. याला आपण इन्फिनिटी म्हणतो. काय म्हणतो याला आपण, इन्फिनिटी. म्हणजे हे निश्चित नसतं. लक्षात आलं का. त्यामुळे छेद 0 चालतो का आपल्याला, नाही. अंश 0 चालतो. म्हणजे जेव्हा रॅशनल नंबरला आपण m/n या फॉर्मॅट मध्ये लिहिलं याचा अर्थ m हा 0 चालेल, पण n हा 0 असायला पाहिजे का, नाही. कारण छेद 0 असेल तर ते इन्फिनिटी होतं, ते रॅशनल नंबर मध्ये येत नाही. रॅशनल नंबरची कंडिशन लक्षात आली. मग तुम्हाला कोणत्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, m/n म्हणजे अंश आणि छेद स्वरूपामध्ये पाहिजे. यामध्ये अंश 0 चालेल परंतु छेद 0 चालणार आहे का, नाही. त्या प्रत्येक नंबरला आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. आता हे समजल्यानंतर रॅशनल नंबरचं आणखीन एक फीचर आहे की रॅशनल नंबर्सला आपण नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. कसं पहा, सपोज मी इथे एक नंबर लाईन करतो. ओके. सपोज इथं 0 आणि 3च्या फरकानं मी काय करतो, एक अंक घेतो, 1 2
3 1 2 3 इकडे पण तसंच 1 2 3 1 2 3 ओके ठीक आहे. अशा पद्धतीची मी एक नंबर लाईन घेतली. आता मी हे का घेतलं त्याचं कारण सांगतो. समजा मला आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणचे व्हॅल्यू सुद्धा काढता येते. जसं की पहा, समजा मी इथे एक पॉइंट दिला ए. कोणता पॉइंट दिला मी? ए. आता मला सांगा इथं किती समान भाग आहेत? 3 समान भाग आहेत आणि 3 समान भागापैकी हा कितवा भाग आहे? पहिला. म्हणून याला काय लिहिणार मी? 1/3. ए हा जो पॉइंट आहे तर 1/3 आणि 1/3 मध्ये आपण कोणता नंबर शो करतो? अंश आणि छेद स्वरूपात रॅशनल नंबर. म्हणजे याचा अर्थ रॅशनल नंबरला आपण कुठे रिप्रेझेंट केलं? नंबर लाईन्सवर. तसंच इथं जर पॉइंट मी बी घेतला, सांगा बरं बी पॉइंटचे काय असतील व्हॅल्यू? 2/3. मग इथं कोणता यायला पाहिजे होता? 3/3. पण तुम्हाला माहिती 3 ला 3 न भागितलं तर उत्तर किती येतं? 1. मग हे 3/3 द्यायचं गरज आहे का? नाही. सेम फॉर्मॅट मध्ये आता आपल्याला पुढे चलायचं आहे. सपोज मी इथे घेतला डी पॉइंट, सॉरी सी राहिला, सी घेऊन टाकू. सांगा कोणता येतं? 4/3. हा इथं आपण इथं 3/3 झालं, इथं 4/3, इथं कोणता येईल? 5/3. एकदा चेक करू. इथं 6/3 आहे का? व्हॅल्यू 2 येते 6/3 ची. तर या पद्धतीने आपण लक्षात आलं तुम्हाला की रॅशनल नंबरचं अनदर फीचर जर पाहिलं आपण तर त्याला नंबर लाईन्सवर काय करता येतं? रिप्रेझेंट करता येतं. मग आता फक्त पॉझिटिव्ह आहे का? नाही. तर निगेटिव्ह फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहे, त्यांना सुद्धा आपण रिप्रेझेंट करू शकतो. काही वेगळ्या पद्धतीचे पण करू शकतो. पहा जसं की पहा, आता मी जर तुम्हाला विचारलं की 1.2/3 याला मला रिप्रेझेंट करता येईल का? काय करणार तुम्ही? 3 1 3. 3 मध्ये 2 ऍड करा. 5 डिवाइडेड बाय 3. ऑलरेडी जो सी पॉइंट आहे या पॉइंटला 5/3 ला तुम्ही कसे लिहू शकता? 1.2/3. ओके. सो या पद्धतीनं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे आहे त्याला सुद्धा नंबर लाईनवर काय केलं? रिप्रेझेंट केलं. दॅट्स व्हाय हा सुद्धा काय आहे? रॅशनल नंबर आहे. ओके. त्यानंतर अजून एक पहा, जर मी इथे घेतो बी पॉइंट, काही बरेची व्हॅल्यू सांगता येईल? आता पहा -4/3 इज अ करेक्ट आन्सर. कारण पहा इथं जर पाहिलं आपण तर पहा इथे 3 चा फरक आहे. 3 चा फरक असल्यामुळे इथं किती येईल? -1/3. इथे -2/3 आणि इथे -3/3. अर्थातच त्याची व्हॅल्यू किती आहे? -1. पुढचा अंक कोणता झाला? -4/3. मग तुमच्या बुक्स मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे पहा. तर त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल बरं? 4 चा फरक असेल तर डिनोमिनेटर किती घेणार तुम्ही? 4 घेणार. इथं पहा, इथं 0 पासून ते 1 पर्यंत कितीचा फरक होता? 3 चा. म्हणून इथं डिनोमिनेटर मध्ये किती घेतले मी? 3. लक्षात आलं? जिथे 4 असतील तिथे तुम्ही 4 घेणार, 5 घेणार. ठीक आहे. अशा नंबर लाईनची आपण प्रॅक्टिस करू.